राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघाचे उमेदवार रोहित पाटील यांचे कार्यकर्ते पैसे वाटताना सापडले होते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता। दरम्यान पैसे वाटप केल्याप्रकरणी सचिन उर्फ बाबाजी गणपतराव पाटील आणि बाबासाहेब उर्फ खंडू निवृत्ती कदम या दोघांच्यावर तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे प्रचारादरम्यान युवा नेते रोहित पाटील यांचे कार्यकर्ते हे पैसे वाटताना आढळले आहेत। 200हून अधिक लोकांची यादी आणि प्रत्येकी 3000 रुपयांची पाकिटे आणि दिवाळी वाटप सुरू होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार संजय काका पाटील यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी ही परिस्थिती उघड केली आहे। पैसे वाटणाऱ्या कार्यकर्त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दरम्यान संबंधित कार्यकर्त्यांना पैसे कोणाच्या सांगण्यावरून कशासाठी वाटत असल्याचे कॅमेरासमोर कबूल केले आहे। सचिन पाटील माझं नाव आहे। साठेनगरमध्ये आम्ही प्रचाराला गेलतो। रोहितदादा ते चालते। रोहितदादा पुढे प्रचार करत होते आणि आम्ही मागं फराळ आणि हे पाकिट देतो। कुठं वाटत होतं? साठेनगरमध्ये तासगावचा एरिया होता। तासगावचा एरिया। रोहितदादा म्हणजे कोण? रोहित आर पाटील। पक्ष कोणता? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार। त्या घरात जाऊन तुम्ही काय सांगत होता परत वाटत असताना? चिन्ह भाव दिपोळीची भेट दिल्या आणि चिन्ह तुतारी लक्षात ठेवा। नाव सांगितलं नाही का उमेदवाराचं तुम्ही काय आहे? रोहित आर पाटील। साठेनगर येथे काही राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते रोहित पाटील स्वतः साठेनगरमध्ये फिरून जात असताना मागं या सगळ्या प्रक्रिया पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते। त्यातली काही मुलं सापडली, काहींनी पळापळी केली, काहींच्या जवळ मला वाटतं आता काही पाकिटही मिळालेली आहे। तेव्हा जो काही खरा मुखवटा दाखवत होते की आम्ही गरीब आहे, आमच्याकडे काय नाही, ते पैशाची आमिष देऊन मतं विकत घेणं आणि गोर गरीब माणसांच्या गरिबीची चेष्टा करणं हा प्रयोग आपल्याला या ठिकाणी दिसून आला। अतिशय निंदनीय प्रकार आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अनेक लोकांना ते पैसे देण्याच्या भूमिका करत होते। याच्यावर योग्य वेळी अजून ही प्रोसिजर पूर्ण होऊ द्या। याच्यावर उद्या परवा दिवशी मी पुन्हा तुम्हाला आणि काही पुराव्यानिशी मी या सगळ्या प्रक्रिया उघड करेन।